हा ताई साहेब, झाली का पूजा? चहा देऊ का परत एकदा? एक काम करशील माझं? हा बोला ना, त्यात काय एवढं सांगायचं? मला अजयचा पत्ता. हा अजय? अच्छा, म्हणजे अजय भाऊंचा का? हा हा. हो. नाही पण समीर दादाचा मित्र त्याला ह्या भेटायला जात आहेत. हा, मूर्तीचं काहीतरी काम असणार. ही मूर्ती इथे कशी आली मला सुद्धा माहिती नाही. म्हणजे खरंच मला माहिती नाही. कुणी आलं होतं का ही मूर्ती घ्यायला? तू साराला कशी ओळखतेस? म्हणजे तुझा आणि साराचा संबंध काय? साराचा आणि या मूर्तीचा काही संबंध आहे का? अर्थार्थी त्याचा काहीच संबंध नाही, पण त्याच्या पलीकडे काही असू शकतो. कारण सारा इथे येण्याच्या आधी ती बेंगलोरला होती आणि मी जेव्हा ध्यान करायला बसले तेव्हा मला तू दिसलास. आणि वेदांती तुझी मैत्रीण आहे, याचाच अर्थ वेदांती आपल्याला मदत करू शकते. ए निशा कुठे रे? कुठे बाहेर गेले का? हो. आई सर, नमस्कार करते. हा, सुखीरा. कुठे बाहेर गेली होतीस तू? हो. कुठे? त्या लक्ष्मीबाईंकडे गेल्या होत्या. लक्ष्मीकडे? निशा, तू लक्ष्मीकडे गेली होतीस? ग्रेट आहेस. अरे ती घरी आली ना, तर काय बोलावं ते मला सुचत नाही. धन्य आहे तुझी बाबा. काय बोर होत आहे अभ्यास करून. असं अभ्यास करताना ना कोणीतरी असं कडक चहा आणून दिला पाहिजे. ओ मॅडम, ते देतील तुमचे हे लग्न झाल्यावर. आता अभ्यासात लक्ष घाला. रसिका, मला दीची खूप आठवण येते. येणारच ग. किती वाईट असतं ना असं लग्न करून आपलं घर सोडून जाणं. दी म्हणायची तात्याने तिला सांगितलं होतं की स्त्रीला लाभलेली देणगी आहे ही. ती एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी. ए, निशा दीदीला फोन कर ना. करूया? हो चल. हॅलो. हॅलो, कोण? रामू? मी ओवी बोलते. हा ओई ताई बोला. कसा आहेस रे तू? मस्त. तुम्ही कशा आहेत? एकदम मजेत. अरे दी कुठे? हा ताई साहेब बाहेर गेलेत. बरं, एक काम करशील, दी आल्यावर तिला नक्की फोन करायला सांग. मला ना महत्वाचं सांगायचंय तिला. हा सांगतो. बरं, ठेवू का?
तिने एक कॉल सुद्धा केला नाही मला. तिला माझी आठवण येत नाही का? कुठे गेली असेल ग ती? सुसंगती सदा घडो सुजन वाक्य गाणी पडो कलंक मतीचा सडो विषय सर्वथा नावडो. काय म्हण बघू तरी भविष्यामध्ये काय लिहिलं आजच्या. चिंता मिटेल. भविष्यात काय व्हायचं असेल ते होऊन ते दिवसाची सुरुवात तरी चांगली उत्साहात झाली भविष्यामुळे. समीरच्या भविष्यामध्ये काय लिहिलंय? कुंभ 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 सांभाळून राहा. सांगायला पाहिजे सांभाळून राहा म्हणून. मालतीप्रमाणे सगळं स्वतःचं खरं करायची सवय लागलेली आहे. देवानं प्रत्येकाला दुखरी नस दिली म्हणा. ही जरा जास्त जड आहे. मालतीच्या भविष्यामध्ये सतर्क रहा. सतर्क रहा. आबा अरे नमस्कार. हो. काय आजचं भविष्य वाचत होतात वाटतं. तुझ्या भविष्यात सतर्क रहा असं लिहिलंय आपेकर बुवांनी. अरे वा, आजकाल अभ्यास करून भविष्य लिहितात वाटतं. म्हणजे तुला पटलं वाटतं. नाही आबा, मला पटणं न पटण्याचा प्रश्नच नाहीये. पण प्रत्येकानं सतर्क राहायला पाहिजे सतत. ते जाऊ दे. हे तुझं दर्शन कसं काय झालं? छान, अगदी माझ्या मनासारखं. काही त्रास झाला नाही. बरं आबा, इथे काही प्रॉब्लेम नाही ना? तू नव्हतीस, निशा कंटाळलेलीच होती म्हणून आम्ही आपले गप्पा मारत राहिलो होतो बस. काय गप्पा मारल्यात? इकडच्या तिकडच्या बस. अरे वा, चांगलीच गट्टी जमली म्हणायची तुमची. हो अगदी. आणि म्हणूनच मला निशा जेव्हा म्हणाले की तिला या घरात भास होत आहेत तेव्हा तेव्हा काय आबा? तेव्हा मी नाही शांत राहू शकलो. खरं तर लग्न झाल्यापासून तिला विश्वासात घेऊन साराबद्दल सगळं सांग सांग असं मी तुला म्हणत होतो. तू नाही सांगितलंस. तो विश्वासघात होता. जो आपण तात्यांशी केलेला होता मला पटत नव्हतं. आणि म्हणूनच मी निशाला साराबद्दल सगळं सगळं सांगितलं. मालती ती खरोखर संभ्रमामध्ये होती माहितीये तुला. अगं तिच्या हातात चाव्यांचा जुडगा दिल्यापासून तिला भास व्हायला लागले. कसले भास? भास कोणीतरी असल्याचं तिला जाणवतं. ती अजून लहान पोर आहे ग. तिला विश्वासात घेऊन सगळं सांगणं हे आपल्या घराच्या फायद्यासाठी आहे असं नाही तुला वाटत? आबा, आता माझ्या वाटण्याला काय अर्थ आहे? गोष्ट घडण्याआधी त्याच्याबद्दल काय वाटतं हे विचारणं योग्य. पण ती घडल्यानंतर हे घडलं, आता तुझं काय म्हणणं आहे हे विचारण्यात काय अर्थ आहे? मालती तू नेहमीच गैरसमज करून घेतेस
तू जरा माझं ऐकून तर घे. आबा, गोष्ट न घडावी म्हणून काळजी घ्यावी. एकदा गोष्ट घडल्यानंतर त्यावर विचार मंथन करण्यात काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा अमुक एक गोष्ट घडली तेव्हा प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार करणं जास्त योग्य आहे. हो, पण आबा, आता जे होईल त्याची जबाबदारी तुमची. अगं माझं ऐकून तर घे. मला तुम्ही काहीच सांगितलं नाही निशाला. मी तुझी परीक्षा घेत होतो. हा, तुला असं वाटलं तरी कसं ग की मी निशाला सगळं काही सांगेन म्हणून? म्हणजे मला फक्त कपाटाच्या किल्ल्या हव्या होत्या. त्या किल्ल्या तिने मला दिल्या. हे घे. या तुमच्याकडे कशा आल्या? कशा म्हणजे मला काही महत्वाची कागदपत्र हवी होती म्हणून किल्ल्या मी मागितल्या होत्या. नाही, ते सगळं ठीक आहे, पण काम झाल्यावर तिने त्या परत घ्यायला हव्या होत्या. आबा, कठीण आहे निशा. समीरची अर्धांगिनी म्हणून तुलाही सांभाळून राहायला पाहिजे. सांभाळून राहा. शे, हा वेदांतीचा नकार निशाला सांगायलाच पाहिजे. काय करू? निशाला फोन. हॅलो. हॅलो. हॅलो, कोण बोलताय? हॅलो. शट, समीरने उचलला. युसलेस. बोलायचं नाही तर फोन कशाला करतात? ब्लँक कॉल्स देतात. म्हणजे आता निशाशी बोलता नाही येणार. काय करू? निशा, हे काय आहे? काय झालं? काय झालं काय? तू इथे आल्यापासून ब्लँक कॉल्स यायला लागले. अहो पण तुम्ही म्हणजे खरंच सांगतोय, हा आता दुसरा ब्लँक कॉल होता. अर्थात तू आहेसच तशी म्हणा. पुरे आता. बरं समीर, आपण ते बाहेर फिरायला जाणार होतो त्याचं काय झालं? लवकरात लवकर जाणार आहोत. तसं नाही, म्हणजे मला एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. का काही प्रॉब्लेम आहे का तुला? कसं सांगू समीर, तिचं अस्तित्व मला सतत जाणवत असतं. आपल्यामध्येच असल्यासारखी असते ती. तिचं अस्तित्व संपल्याशिवाय मला नाही होता येणार तुमची अर्धांगिनी. खर तर तीच होऊ देणार नाहीये मला. जरा मला माहितीये तू इथेच आहेस, पण म्हणून मी जाणार नाही हे तू लक्षात ठेव. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मंगळसूत्र बांधलंय समीरने माझ्या गळ्यात. हे जर तुला कळत नसेल तर कळून घे या मंगळसूत्राचं पावित्र्य. कळलं का तुला? कळलं का? हा, ते तात्या 4-5 दिवस बाहेर जाणार आहेत, तर बाहेर गावी म्हणजे, तर ही ओवी म्हणत होती की इथे जर आली ती राहायला तर मग
एक मिनिट. मला 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 काय कळलं नाही. काय काय सांगतेस तू? हां हेच की हं. तात्या बाहेरगावी जाणार आहेत 4 दिवसांसाठी, तर ओवी एकटी राहील ना तिथे, तिला सवय नाही आहे, तर इथे जर ती आली आणि मग आपण फिरायला गेलो 4-5 दिवसांनी तर. झालं तुझं बोल? रागवलात तुम्ही? वेडी आहेस का तू? हं? खरं तर हे सगळं एक्सप्लेन करायची मला गरज आहे? खरंच गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे घर आहे ते तुझं आहे. आणि आपण फिरायला जायचं जे ठरवलंय ते डिसिजन आपल्या दोघांचं आहे. निशा, ओवी तिकडे एकटी राहील हे मला सुद्धा आवडणार नाही. बोलावून घे तिला. आपण 4-5 दिवसांनी जाऊ. ओके? चल मी आलो. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येते पिकावर. अर असं कसं मन, असं कसं रे जाहल, कुठे जागेपणी तुला असं सपान पडलं. वा, ग्रेट. खरंच मन कसं बनवलं असेल देवाने. कधी इथे तर कधी आकाशात, कधी शेकोटीजवळ बसलंय तर क्षणार्धात चिंब पावसात दिसतंय. खरंच कसं बनवलं असेल हे मन. हॅलो. हॅलो ओवी. अरे दीदी, ए तुला माहितीये आता ना मी बहिणाबाईंची कविता वाचत होते आणि आमच्याच बहिणाबाईंचा फोन आला. ओवी, मी जे काही सांगते ते नीट ऐक. अगं हो हो, मी जेवण बनवते, तात्यांची काळजी घेते आणि अख्खं घर स्वच्छ केलंय मी. आणि तुला माहितीये आज ना मी अंगणात रांगोळी सुद्धा काढलीये. नाही ओवी, नीट ऐक. तू माझ्या इथे राहायला येतेस 4-5 दिवस. का? नाही म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या त्या खाष्ट सासूने काही केलं नाही ना? नाही ग बाई, ऐक, तात्यानं कुठेतरी बाहेरगावी जायचंय म्हणून तू माझ्याकडे 4-5 दिवस राहायला येतेस असं तूच मला फोन करून कळवलंयस असं सांगायचं. हं? काय? ओवी, तात्यांना कुठेतरी बाहेरगावी जायचंय, मग तू एकटी कशी राहणार घरी? हं? तुला कळतंय का मी काय सांगतेय ते? अगं पण तात्यांनी मला काहीच सांगितलं नाहीये. अगं ओवी, तात्या नाही, मी सांगते तुला हे. तू तात्यांना काहीतरी सांग आणि इथे लवकरात लवकर ये. माझं काम आहे तुझ्याकडे. हां, चल ठेवते फोन. बरं, बाय. तिला काय झालंय? ती मला खोटं का बोलायला सांगते? काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम असणार. आता तात्यांना काय? चला ना तात्या. हॅलो तात्या.
हां. प्लीज, मला गरज आहे तुमच्या मदतीची. प्लीज, मला गरज आहे तुमच्या मदतीची. शी नीड युअर हेल्प प्लीज. शी नीड युअर हेल्प प्लीज. She need your help, please. She need your help, please. काय करू? कुणाला तरी माझ्या मदतीची गरज आहे. मला जरा किल्ल्या देतेस? मी त्या आबांकडे दिल्या होत्या काल, घेऊन येते. हां, थांब. निशा तर सकाळी लक्ष्मीकडे गेली होती आणि ही जर मार्केटला गेली होती तर मग निशा. लक्ष्मी, तू काय निशाला मार्केटमध्ये जायला बोलवलं होतंस? मी